Hello my dear students, welcome to all of you in mathematical learner. We have to grow mathematics to mathematics. ठीक आहे. So we completed our 3 chapters. ठीक आहे ना. मॅथमॅटिक्स मधले आपण क्लास 8 मधले 3 चॅप्टर कंप्लीट केले आहे. कोणते कोणते? विच वन? पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल जो सेकंड चॅप्टर होता त्या अगोदर आपण फर्स्ट कंप्लीट केला होता कोणता? रॅशनल अँड इरॅशनल नंबर. आणि जो आपण लास्ट मध्ये थर्ड चॅप्टर कंप्लीट केला होता विच वन? इंडायसेस अँड क्यूब रूट्स. ठीक आहे. होप सो यू ऑल आर अंडरस्टँड दॅट 3 चॅप्टर्स. ठीक आहे. तर आजपासून आपण आपला 4th चॅप्टर स्टार्ट करूया. कोणता? अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे. विच वन? अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे. छानपैकी हेडिंग द्यायची तुम्ही नोटबुकमध्ये आणि चॅप्टरचं नाव द्यायचं. 4th चॅप्टर इज व्हॉट? अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. आता आपल्याला अल्टिट्यूड आणि मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल शिकायचं आहे. ठीक आहे. खूपच इझी आहे, इझी थिंक आहे. तुम्ही 7व्या क्लासमध्ये असताना, तुम्ही 7व्या वर्गात असताना तुम्ही शिकले असालच की कोणत्याही ट्रायंगलला किंवा कोणत्याही अँगलला तुम्हाला बायसेट करायचं असेल, ठीक आहे ना, किंवा परपेंडिक्युलर घ्यायचं असेल, तुम्हाला चॉकचा वापर करावा लागतो. चॉक समजतं सगळ्यांना? चॉक काय असतं? चॉक अशा प्रकारे एक चॉक असतो. चॉकच्या एका टोकाला एक सिंपल असं, ठीक आहे ना, एक सुरळीत असं सुईसारखं टोक असतं आणि नेक्स्ट दुसऱ्या साईडला इथे एक पेन्सिल लावण्याची एक जागा असते. तुम्हाला माहिती आहे तुमच्या कंपासमध्ये कसं चॉक नावाची गोष्ट असते ना, त्या चॉकचा वापर करून तुम्ही कोणत्याही अँगलवर, कोणत्याही ट्रायंगलवर एक अँगल बायसेक्टर किंवा परपेंडिक्युलर घेत होते. तुम्ही 7th क्लासमध्ये शिकले असालच बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये. ठीक आहे. देन आपण आज शिकूया की आपण अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ट्रायंगल कशाला म्हणायचं. ठीक आहे. आज आपण एक टॉपिक घेऊ अल्टिट्यूड, देन आपण नेक्स्ट मीडियन्स शिकायचं. ठीक आहे. त्या अगोदर आपण काही रिकॉल करू. बघायचं लेट्स रिकॉल देऊन आहे बरोबर. त्या अगोदर आपण काही रिकॉल करू की आपण या अगोदर काय काय शिकलो आहोत. आपण म्हणजे तुम्ही. ठीक आहे. तुम्ही या अगोदर 7वी क्लासमध्ये काय काय शिकले आहात ते तुम्हाला रिवाइज करायचं. ठीक आहे. बघा येते इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. ओके. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट द बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इन द लर्न प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे जे तुमचा लास्ट क्लास होता 7th क्लासमध्ये तुम्ही काय शिकले आहात? वी हॅव लर्न दॅट द बायसेक्टर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. की कोणत्याही ट्रायंगलच्या अँगलला तुम्ही बायसेट कसं करायचं ते शिकले आहातच बरोबर ना. कशा प्रकारे करायचं बायसेट तुम्हाला माहिती आहे. समजा आपण एखादी ट्रायंगल घेतलाय, मी तुम्हाला रिवाइज करतोय. समजा आपण एखादी ट्रायंगल घेतला आहे, याला आपण नाव देऊ ट्रायंगल ABC. याला नाव देऊ आपण ट्रायंगल ABC. ठीक आहे. इथे एक अँगल आहे, इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे. ठीक आहे. यू नो व्हेरी वेल द टोटल मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज हाऊ मच? ऑब्विसली 180 डिग्री बरोबर ना. त्यामुळे इथे 60 असेल, इथे 60 असेल आणि इथे पण 60 असेल. दॅट्स वाय द मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180. का बरं? कारण अँगल ए 60 आहे, अँगल बी 60 आहे, अँगल सी 60 आहे आणि 60 प्लस 60 किती होते बेटा? ऑब्विसली 180 होते बरोबर. यू नो व्हेरी वेल अबाउट द ट्रायंगल. ठीक आहे. ज्याला 3 साइड आणि 3 अँगल्स असतात बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे की या ट्रायंगलला तुम्ही लास्ट क्लासमध्ये असताना 7th क्लासमध्ये असताना तुम्ही याला कशा प्रकारे बायसेट केलं होतं. ठीक आहे ना. अँगल बायसेक्टर तुम्हाला माहिती आहे अँगल कुठे आहे बघा. इथे एक अँगल आहे बी पाशी आणि एक जवळ एक अँगल आहे आणि सी जवळ एक अँगल आहे अँड 3 अँगल्स कन्झ्युम्ड द 60 डिग्री अँगल. ठीक आहे ना. तिघाचे मेजरमेंट किती आहे? 60 डिग्री. दॅट्स वाय 60 प्लस 60 हाऊ मच? 180 ना. ठीक आहे. तर समोर जाऊया. तर बघा की आपल्याला समजा या अँगल बीला बायसेट करायचा आहे. हा जो अँगल बी आहे या अँगल बीला जर आपल्याला बायसेट करायचं असेल तर आपण काय करूया? आपण सिंपल त्यासमोर जे 2 अँगल्स आहे बघा, अँगल ए आणि अँगल सी. ठीक आहे. आपल्याला जर अँगल बीला करायचं आहे बरोबर ना, या अँगल बीला आपल्याला बायसेट करायचं असेल तर आपल्या अँगल बी समोर कोणते 2 अँगल्स आहे बघा. इथे एक अँगल ए आहे आणि अँगल सी आहे बरोबर. तर अँगल ए आणि अँगल सी वरनं आपण एक काय घेऊ? एक आर्क घेऊ. आता आर्क कसा घ्यायचा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला मी आता थोड्या अगोदर काय सांगितलं? चॉकचं सांगितलं होतं की एक चॉक असतो सिंपल. त्या चॉकचा एका साईडला एक सुईसारखं टोकदार एक टोक असतं बघा अशा प्रकारचं आणि त्याच्या एका साईडला काय असते? पेन्सिल लावण्याची जागा असते. तर काय करायचं? जो चॉक आहे ना तो चॉक कुठे ठेवायचा? तो चॉक सिंपल कुठे ठेवायचा? तो चॉक इथे ठेवायचा. इथे बघा तो चॉक ठेवायचा इथे ए वर, कारण आपण बी साठी घेत आहोत बरोबर. जर आपल्याला अँगल बी साठी बायसेक्टर घ्यायचं असेल तर आपण अँगल ए आणि सीच्या हेल्पने बायसेक्टर घ्यावं लागेल. म्हणजे काय करायचं? अँगल ए वर इथे एक चॉक ठेवायचा बरोबर, इथे एक चॉक ठेवायचा. 1 मिनिट थांबा, थोडं क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला दिसावं व्यवस्थित. ओके वेट अ मिनिट. थोडं क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं. ओके बघा काय करायचं? सिंपल काय करायचं की हा जो अँगल बी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे ना. या अँगल बीला आपल्याला काय करायचं आहे? बायसेट करायचं आहे. तर आपण या अँगल ए वरनं एक काय घेऊ? चॉक घेऊ. ठीक आहे ना. चॉक घेऊन आपण इथे चॉकचं टोक ठेवायचं आणि पेन्सिल इकडे ठेवून त्याला आर्क मारायचा. इकडे बघा आर्क ड्रॉ करायचा. इथे बघा इथे एक आर्क येणार बघा. तुम्हाला दिसत आहे मी आर्क काढत आहो बरोबर. तर अँगल ए वर एक चॉकचं टोक ठेवून पेन्सिलने आर्क काढायचा आणि सेम त्याचप्रमाणे आपण अँगल सी वर पण ठेवायचं. इथे ठेवून इकडे पुन्हा एक आर्क काढायचा.
बरोबर. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही अँगल ए आणि अँगल सी का वर घेतलं? बिकॉज बेटा वी हॅव टू फाइंड आउट द अँगल बायसेक्टर फॉर दॅट अँगल बी. बी साठी काढायचं आहे तर बीच्या अपोजिटला बघा ना कोणते अँगल्स आहे, अँगल ए आणि अँगल सी आहे. त्यामुळे अँगल ए वर एक चॉक ठेवायचा आणि ड्रॉ करायचा आर्क, आणि अँगल सी वर नंतर चॉक ठेवायचा आणि पुन्हा त्यावरून एक आर्क ड्रॉ करायचा. ठीक आहे, आणि दोन्ही आर्क एक्सच्या फॉर्म मध्ये बघा, एक्सच्या फॉर्म मध्ये आहे, अशा एक्सच्या फॉर्म मध्ये यायला हवे. ठीक आहे, आणि जे मधामध्ये हा पॉईंट असतो ज्यामध्ये दोन्ही जे क्रॉसिंग करत आहे त्या पॉईंट पासनं तर बीला काय करा, जॉईन करत अशा प्रकारे. बघा दिसतंय तुम्हाला, आपण एक लाईन ड्रॉ केली त्यामधनं. ठीक आहे, सिंपल आपण एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, दॅट्स द अँगल बायसेक्टर फॉर द अँगल बी. ठीक आहे, समजलं बेटा? आपण ट्रायंगल मधला अँगल कसा बायसेक्ट केला बी साठी, सिंपल आहे. मग तुम्हाला ए साठी घ्यायचं असेल तर मग तुम्हाला समजा या ए साठी घ्यायचं असेल, या ए साठी तुम्ही काय करायचं, मग या बी आणि सी वर चॉक ठेवायचा. बरोबर, बी आणि सी वर चॉक ठेवा, तुम्हाला अशा प्रकारे ए चा मिळेल. बरोबर, नंतर तुम्हाला सी चा काढायचा आहे तर सी साठी तुम्ही काय करायचं, ए आणि बी वर ठेवायचं, तुम्हाला अशा प्रकारे एक आर्क मिळेल. ठीक आहे, आणि हे जे तुम्ही तीन अँगल बायसेक्टर घेत आहात हे तीन इथे कुठेतरी मधामध्ये काय होईल, एकामेकाला जॉईन होतील. बघा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय मी, जॉईन होत आहे. तर याला आपण काय म्हणत होतो, याला आपण म्हणत होतो व्हॉट इज इट, पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स. काय म्हणायचो आपण, पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स. आता पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लास्टला शिकले आहात. पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स म्हणजे तीन जे आपण अँगल बायसेक्ट केले आहे तिन्ही अँगल ट्रायंगलच्या आतमध्ये इंटरनल, ठीक आहे ना, इंटरनल साइडमध्ये कुठेतरी एकमेकाला एका पॉइंट मध्ये अटॅच करत आहे. बरोबर, इथे जो एक पॉइंट आहे बघा, तिन्ही जे लाईन्स आहे ह्या तिन्ही लाईन्स इथे एका ठिकाणी काय करते, अटॅच करतात एकमेकाला. दॅट्स वाय दॅट पॉइंट इज कॉल्ड व्हॉट इज इट, पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स. ठीक आहे, त्याला काही पण नाव देऊन द्या तुम्ही, पी द्या, एम द्या. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू, पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स. का बरं, कारण ते एका पॉइंटवर तिन्ही बायसेक्टर एकमेकाला टच करत आहे, जॉईन करत आहे. बरोबर, सिंपल. ठीक आहे, सिंपल होतं, तुम्हाला समजलं असेलच, लास्टला तुम्ही शिकले आहात 7th क्लासमध्ये, इतकं पण काही क्रिटिकल नाही. ठीक आहे, मी थोडं क्लिअर करून देतो तुम्हाला. आणि आपण नेक्स्ट बघूया, आजचा आपला नेक्स्ट मोस्ट टॉपिक व्हॉट इज इट, अल्टिट्यूड ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, ठीक आहे, समोर जाऊया, मी थोडं क्लिअर करतोय. तुम्हाला समजा एक कॉन्सेप्ट माहिती नसेल तुम्ही, ठीक आहे ना, क्लिअर करू शकता. ओके, देन नेक्स्ट तुम्हाला अँगल बायसेक्टर समजलं असेल, देन तुम्हाला परपेंडिक्युलर पण माहिती आहे. परपेंडिक्युलर काय असतो, की समजा तुम्हाला एक परपेंडिक्युलर घ्यायचं आहे आणि वन थिंग गॉट इन माइंड, एक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये फिक्स करा, फिक्स इन युअर माइंड, व्हॉट इज इट, की परपेंडिक्युलर हा नेहमी 90 डिग्रीचा असतो. कितीचा असतो, 90 डिग्रीचा. तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला समजा इथे या ट्रायंगलवर एक परपेंडिक्युलर घ्यायचं आहे, तुम्ही काय करा ना, मग तुम्ही सिंपल या बी वर एक चॉक ठेवाल आणि इथे एक आर्क घ्याल, आणि या सी वर एक चॉक ठेवाल आणि इथे एक आर्क घ्याल, आणि त्यामधनं मग ए मधनं तुम्ही त्या पॉइंटला जॉईन कराल. बरोबर ना, ए मधनं तुम्ही त्या पॉइंटला काय कराल, जॉईन करा सिंपल मध्ये. मग जेव्हा तुम्ही त्या पॉइंटला जॉईन करत आहे ए मधनं, तर त्या बी आणि सी साईडला काय करत आहे, परपेंडिक्युलर करत आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला परपेंडिक्युलर करत आहात, बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतोय, परपेंडिक्युलर म्हणतोय. बरोबर ना, ही जी आपली लाईन आहे, स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल लाईन, ही काय आपली, दिस इज दवर परपेंडिक्युलर लाईन. बरोबर, वाय, बिकॉज दॅट इंटरॅक्ट विथ द अँगल ए अँड द साइड बी सी. बरोबर, साइड बीसीच्या मधामधनं आणि अँगल ए मधनं ते काय होते, आपल्याकडे इंटरॅक्ट होत आहे, आणि इथे कुठेतरी अँगल क्रिएट होत आहे, कितीचा बेटा, 90 डिग्रीचा. तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर आपण कसा काढला आहे, अँगल बी वर एक ठेवायचा चॉक, आणि त्या चॉक ठेवून तुम्हाला जिथे ड्रॉ करायचा आहे आर्क, आणि अँगल बी सी वर ठेवा, तुम्हाला एक चॉक घ्यायचा आहे, आणि नंतर दोघांना जॉईन करा. अँगल बी आणि सीच्या मधामध्ये स्ट्रेट लाईन येतील, अशा प्रकारे त्याला आपण काय म्हणू, परपेंडिक्युलर लाईन म्हणू. बरोबर, कॉन्सेप्ट क्लिअर आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण समोर जाऊया. ओके, बघा, तर मी एकदा पण रीड करतोय. ठीक आहे, बघा, लेट्स रिकॉल मध्ये बघा काय आपल्याकडे. ओके, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ऑफ ए ट्रायंगल, सॉरी, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, तुम्हाला मी आता शिकवलं, थोड्या वेळ अगोदर सांगितलं काय असतात, ॲज वेल ॲज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता मी तुम्हाला परपेंडिक्युलर पण सांगितलं, ऑफ इट्स साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, साइड कॉन्ग्रुएंट असतात जो आपण परपेंडिक्युलर घेत असतो तर. ठीक आहे, दिस पॉइंट्स ऑफ कॉन्ग्रुएंस आर रिस्पेक्टिव्हली कॉल्ड द इनसेंटर अँड सर्कमसेंटर ऑफ द ट्रायंगल. जे काही पॉइंट्स असतात, आपण आता बघितलं की अशा प्रकारे जे काही पॉइंट्स आले होते, मधामध्ये एक पॉइंट आपला जॉईन झाला होता, कशामध्ये, अँगल बायसेक्टर मध्ये. याला आपण काय म्हटलं होतं, याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस. त्याला काय म्हणता येते पुन्हा, त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण इनसेंटर म्हणतोय किंवा सर्कमसेंटर पण म्हणू शकतो. ठीक आहे, खूपच इझी आहे, तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट समजला की समोर तुम्हाला समजायला जर जाणार नाही. ठीक आहे, तर समोर जाऊया. ओके, समोर बघूया आपण. ठीक आहे, समोर काय आपल्याकडे बघा, आपल्याकडे एक ऍक्टिव्हिटी देऊन आहे. ऍक्टिव्हिटी खूपच इझी आहे, काय आहे की ड्रॉ अ लाईन, एक लाईन ड्रॉ करा, टेक अ पॉइंट आउटसाइड द लाईन, आणि बाहेर लाईनच्या बाहेर एक पॉइंट घ्या. ठीक आहे, तुम्हाला मी करून दाखवतोय जेणेकरून तुम्हाला जळ नको जायला. ठीक आहे, बघा तुम्हाला काय म्हणतो बघा ऍक्टिव्हिटीमध्ये, ड्रॉ अ लाईन, एक लाईन ड्रॉ करा. बघा मी ती लाईन ड्रॉ केली आहे खाली. ठीक आहे, टेक अ पॉइंट आउटसाइड द, ठीक आहे, म्हणजे याला थोडं क्लिअर करतो. ओके,
बघा ऍक्टिव्हिटी काय आपल्याकडे ऍक्टिव्हिटी काय आहे, ड्रॉ अ लाईन, मी एक लाईन ड्रॉ केली बघा इथे, बरोबर, ठीक आहे. टेक अ पॉइंट आउटसाइड द लाईन, ठीक आहे. ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन विथ द हेल्प ऑफ ए सेट स्क्वेअर, ठीक आहे. तुम्हाला एक परपेंडिक्युलर घ्यायचं आहे, तर आपण या लाईनला एक नाव देऊन देऊ, ठीक आहे. जे आपण लाईन घेतली आहे लाईनला आपण नाव देऊन देऊ लाईन ए बी, बरोबर, याला आपण नाव देऊन देऊ लाईन ए बी. ओके, आता यामधनं आपल्याला एक आउटसाइडला एक लाईन घ्यायची आहे, आउटसाइडला काय घ्यायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे, ठीक आहे. इथे आपण आउटसाइडला इथे कुठे एक पॉईंट घेऊ, बरोबर, या लाईनीच्या आउटसाइडला, लाईनीच्या वर नाही, लाईनीच्या आउटसाइडला आपण एक पॉईंट घेतो, बरोबर. अँड ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट टू द लाईन विथ द हेल्प ऑफ अ सेट स्क्वेअर. आता सेट स्क्वेअर काय असतो, की तुमच्याकडे माहिती आहे, तुमच्याकडे अशा प्रकारे एक स्केल आहे, अशा प्रकारे एक स्केल आहे, नंतर तुमच्याकडे पुन्हा एक काय असतो, प्रोजेक्टर असतो, प्रोटेक्टर, अशा प्रकारे काय असतो, प्रोटेक्टर, बरोबर. आणि तुमच्याकडे पुन्हा एक तिसरी स्केल असते, ज्याला तुम्ही ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये बघता. अशा प्रकारे तुमच्याकडे एक स्केल असते बघा, वेट अ मिनिट, कशा प्रकारे असते, अशा प्रकारे एक तुमच्याकडे स्केल असते, बरोबर. जे ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आहे त्याला आपण सेट स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. कशा प्रकारे, त्याला तुम्ही इथे जॉईन करायचं कुठे, या मेन पॉईंटवर, याला तुम्ही इथे जॉईन करा अशा प्रकारे, याला जर तुम्ही या रुलरला अशा प्रकारे ठेवाल, याला मग तुम्ही जॉईन कराल, दॅट्स द युअर व्हॉट, दॅट्स युअर परपेंडिक्युलर फॉर ए बी अँड क्रिएट्स द अँगल हाऊ मच, 90 डिग्री. खूपच इझी आहे. सेट स्क्वेअर म्हणजे काय असते, सेट स्क्वेअर म्हणजे तुमच्याकडे जो एक रुलर आहे, ज्याला ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये एक रुलर असतो, एक स्केल असतो, एक नंतर प्रोजेक्टर आहे, आणि एक थर्ड काय असतं, रुलर, ठीक आहे. जो ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या कंपासमध्ये असेल, तुम्ही बघून घ्या, खूपच इझी आहे. त्याला सरळ सरळ त्या पॉईंटवर ठेवायचं इथे, आणि एक सिंपल परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ती झाली आपली ऍक्टिव्हिटी. खूपच इझी ऍक्टिव्हिटी होती. आता समोर जाऊया, ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की नेमकं अल्टिट्यूड म्हणजे काय होते, ठीक आहे. आता आपण ऍक्टिव्हिटी घेतली, आणि जे काय आपण लास्ट क्लास 7th जे काही शिकलो होतो, तुम्ही शिकले होता, ते मी थोडं रिवाइज करून दिलं. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट काय आपल्याकडे. नेक्स्ट वी हॅव टू लर्न टुडे व्हॉट इज इट, लेट्स लर्न अल्टिट्यूड. आता आपण अल्टिट्यूड शिकूया, ठीक आहे. तर चला माझ्यासोबत आपण समजून घेऊया की नेमकं अल्टिट्यूड म्हणजे काय होते, ठीक आहे. तर बघा, अल्टिट्यूड मीन्स व्हॉट, द परपेंडिक्युलर सेगमेंट. बघा आपल्याला, मी ते तुम्हाला शिकवतोय, लक्षात द्यायचं, ठीक आहे. तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर तुमची व्हिडिओ क्वालिटी हाय करा. ओके, द परपेंडिक्युलर सेगमेंट्स ड्रॉ फ्रॉम, ठीक आहे ना, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ ए ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू it is called an altitude of a triangle. In triangle ABC, segment AP is an altitude on the base BC. ठीक आहे, जसं की आपण म्हटलं होतं, ठीक आहे ना, जसं की आपण परपेंडिक्युलर काढत आहोत एक प्रकारचा, ठीक आहे. बघा की दोन साइडला, ठीक आहे ना, दोन अँगल्सला एका अँगलनी काय करतोय, आपण बायसेट करतोय. इट मीन्स व्हॉट, त्याला आपण काय म्हणतोय, अल्टिट्यूड म्हणतोय. बघा इथे तुम्हाला डेफिनेशन लिहायच्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये नोट करायचे, ठीक आहे. काय आहे, द परपेंडिक्युलर सेगमेंट. बघा इथे तुम्हाला दिसतंय परपेंडिक्युलर सेगमेंट, बघा इथे एपी, इथे ए आहे, इथे पी आहे, बरोबर. जे ड्रॉ होत आहे बी आणि सी वर, बघा बी आणि सी लाईनवर ड्रॉ होत आहे फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ ए ट्रायंगल. वर्टेक्स कोणता आहे आपला, वर्टेक्स ए आहे. आता आपण ए ला का बरं वर्टेक्स म्हणायचं, आपण ए ला का बरं वर्टेक्स म्हणत आहोत, कारण आपला जो ए आहे त्या ए मध्ये ती लाईन ड्रॉ करत आहोत, बरोबर ना. भलेही ती लाईन बी आणि सी मध्ये जॉईन होत आहे, पण ती जी लाईन आहे ती कुठून येत आहे, आपल्या अँगल ए मधून येत आहे, बरोबर. बघा इथे, बरोबर. दॅट्स वाय दॅट कॉल्ड द परपेंडिक्युलर लाईन. त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन म्हणू शकतो. आणि वर्टेक्स कशाला म्हणायचं, वर्टेक्स आपण त्याच अँगलला म्हणतो ज्या अँगल पासून त्या वर्टेक्स, त्या लाईनची सुरुवात होत आहे. बघा इथे ए पासून तर पी पर्यंत आपण लाईन घेतो, त्यामुळे या एला काय म्हणू आपण, वर्टेक्स म्हणू. समजा बी पासून असते अशी प्रकारे तर आपण बी ला म्हटलं असतं, पण ते बी पाशी आहे का, बी जवळ आहे का, नाही, ए जवळ आहे. मीन्स एपी इज अवर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ ए ट्रायंगल ऑन द साइड्स अपोजिट टू इट इज कॉल्ड अँड अल्टिट्यूड ऑफ ए ट्रायंगल. खूपच इझी आहे की दोन साइड्स मधनं किंवा दोन अँगल्सच्या मधामधनं एक आपण काय घेतोय, मिड पॉईंट सारखी लाईन घेतोय, बरोबर ना. एक मिड लाईन घेतोय, मधामधून एक लाईन घेत आहोत, आणि त्यासाठी एक स्पेसिफिक आपल्याकडे वर्टेक्स आहे, बरोबर ना. जसं इथे ए आहे, आपण बी पण घेऊ शकतो, सी पण घेऊ शकतो. समजा आपण इथे बी आणि सी घेतला, ठीक आहे ना. तुम्हाला इथे फक्त ए पी दिसत आहे, ठीक आहे, तुम्हाला फक्त एपी दिसत आहे, आणि ही लाईन जी आहे ड्रॉ होत आहे ए पासनं, त्यामुळे आपण ए ला काय म्हणू, वर्टेक्स म्हणून. लक्षात ठेवा की ज्या पॉईंट मधून ती लाईन ड्रॉ होत आहे त्या पॉईंटला किंवा अँगलला आपण वर्टेक्स म्हणत असतो. ओके फाईन, दॅट्स वाय सेगमेंट एपी इज अन अल्टिट्यूड ऑन द बेस बीसी. ठीक आहे, त्यामुळे आपण सेगमेंट जी एपी आहे, जे ड्रॉ होत आहे या ट्रायंगल मध्ये, त्याला आपण काय म्हणू, अल्टिट्यूड ऑन द बेस बीसी. बेस बीसी म्हणजे बेस आपण कशाला म्हणतो, की जे ट्रायंगलची खालची जी बाजू असते, ठीक आहे ना, खालची बाजू जे बीसी आहे बघा, बी आणि सी मध्ये ती लाईन ड्रॉ होत आहे बघा ही, त्यामुळे सेगमेंट एपी इज अन अल्टिट्यूड ऑन द बेस बीसी, म्हणजे बीसी मधनं ती एक स्वतःला अल्टिट्यूड सांगत आहे, बरोबर. खूपच इझी आहे, समजून घ्यायचं. ठीक आहे, समोर जाऊया. समोर बघा आपल्याकडे काय आहे, समोर आपल्याकडे नेक्स्ट देऊन आहे की टू ड्रॉ द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल, की कशा प्रकारे आपण ट्रायंगलचा अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. बघा इथे आपल्याला काय दिले आहे प्रोसिजर, बघा इथे काय दिले आहे की
फर्स्ट आपल्याकडे ड्रॉ अँड ट्रायंगल एक्स वाय झेड. फर्स्ट तुम्ही ट्रायंगल एक्स वाय झेड ड्रॉ करा असं तुम्हाला सांगितलं. बघा इथे पण ड्रॉ केलं आहे. बघा इथे फिगर आहे आपल्याकडे. इथे बघा व्यवस्थित आपल्या ट्रायंगल आपण एक्स वाय झेड ड्रॉ केला आहे बरोबर. देन ड्रॉ अ परपेंडिक्युलर. फर्स्ट क्लिअर आहे. आपण फर्स्ट ड्रॉ आणि ट्रायंगल एक्स वाय झेड घेतलेला आहे. ओके. सेकंड बघा. सेकंड काय आपल्याकडे की ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स एक्स. आता वर्टेक्स एक्स कोणता आहे आपला? हा वर्टेक्स एक्स आहे बरोबर. यावरून आपल्याला परपेंडिक्युलर घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं सेट स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. आणि सेट स्क्वेअर मध्ये आपण अशा ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये जे आपल्याकडे एक स्केल असते बघा दिसत तुम्हाला ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये स्केल आहे तुमच्याकडे असेल बघून घ्या अशा प्रकारे. ठीक आहे. त्याला मग ठेवायचं त्या वर्टेक्स एक्स वर ठेवायचं. बघा इथे वर्टेक्स एक्स वर ठेवला आहे आणि त्यामध्ये मग एक पॉईंट ड्रॉ करायचा कशावर? वाय आणि झेड वर. म्हणजे त्या वर्टेक्सच्या अपोजिट साईडला लाईन ड्रॉ करायची बरोबर. एक्स वर आहे म्हणजे आपण वाय झेड वर घेऊ. तेच वाय वर असतं तर आपण इथे वाय वर असतं तर आपण झेड आणि एक्सला घेतलं असतं आणि ते झेडला जर असतं तर आपण एक्स आणि वायला घेतलं असतं. म्हणजे काय की जो वर्टेक्स आहे त्याच्या अपोजिट साईडला आपण काय घ्यायचं? एक अल्टिट्यूड घ्यायचा. त्याला लाईन घ्यायची. सेट स्क्वेअर लाईन म्हणतो त्याला आपण काय म्हणू? अल्टिट्यूड म्हणू. खूपच इझी आहे. ठीक आहे. तर बघा सेकंड स्टेप क्लिअर आहे. ठीक आहे ना. सेकंड स्टेप क्लिअर आहे. सेकंड स्टेप काय होती आपल्याला की सेकंड स्टेप म्हणतंय की ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स एक्स ऑन द साइड वाय झेड. म्हणजे या एक्स वरनं आपण या साइड वाय झेड साठी काय घ्यायचा? परपेंडिक्युलर घ्यायचा. बघा ड्रॉ केला इथे ती तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. युझिंग अ सेट स्क्वेअर बघा तुम्हाला दिसतंय त्या आपण अँग्युलर फॉर्मला किंवा त्या स्केलला आपण सेट स्क्वेअर म्हणत असतो. विसरायचं नाही. ठीक आहे. त्या सेट स्क्वेअर रुलरचा उपयोग करून किंवा त्या स्केलचा यूज करून कोणत्या सेट स्क्वेअरचा आपण काय केलं? एक ड्रॉ केलं परपेंडिक्युलर फ्रॉम वाय टू झेड पर्यंत आणि वर्टेक्स काय आपला एक्स आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत. ते नेम द पॉइंट. आपण एक नेम द्यायचं त्या लाईनला. याला पण नाव द्यायचं. काय दिलं? याला पण नाव आर दिलंय. बघा तुम्हाला दिसत असेल. त्याला आपण नाव आर दिलं आहे. त्याला क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला दिसावं. ओके. बघा इथे आपण याला आर नाव दिलं आहे बरोबर. आणि त्याला मग जे आपण लाईन ड्रॉ करत आहोत परपेंडिक्युलर त्याला आपण नाव द्यायचं. एक आर दिलं आहे. नेम दॅट पॉइंट वेअर इट इज मीट्स साइड वाय झेड. म्हणजे जिथे एक्स पासनं ती लाईन जाऊन मीट होत आहे टच होत आहे त्याला एक नाव द्यायचं. काय द्यायचं? आपण नाव दिलं आहे आर. ठीक आहे. वाय झेड ॲज आर. सेगमेंट एक्स आर इज अन अल्टिट्यूड ऑन साइड वाय झेड. मग ही जी सेगमेंट एक्स आर आहे जी आपण इथून एक्स पासून आर पर्यंत ड्रॉ केली आहे त्याला आपण काय म्हणू? अल्टिट्यूड. कुणाचा? या दोन अँगल्सचा वाय आणि झेडचा किंवा या साइड वाय झेडचा. खूपच इझी आहे. ठीक आहे. आणि थर्ड बघा. थर्ड आपल्याकडे काय स्टेप देऊन आहे? थर्ड आपल्याकडे आहे की कन्सिडरिंग साइड वाय झेड. ठीक आहे. थर्ड आपल्याला म्हणतंय की कन्सिडरिंग साइड एक्झेट ॲज अ बेस. आपण या एक्झेटला बेस म्हणतोय. ठीक आहे. ड्रॉ अँड अल्टिट्यूड वाय क्यू ऑन साइड एक्झेट. देन सेगमेंट वाय क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एक्झेट. म्हणजे यामध्ये एक ड्रॉ करा म्हणते आपल्याला. ठीक आहे. इथून पण आपण ड्रॉ करू शकतोय बरोबर. याला पण आपण काय म्हणू? अल्टिट्यूड. म्हणजे सिम्पली कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात देतोय. बघा तुम्हाला काय सांगतो सिंपलमध्ये की आपण काय केलं? या डायग्राममध्ये आपण एक्स पासून एक परपेंडिक्युलर घेतलाय सेट स्क्वेअरनी. बघा इथे चालला येतो. That's why x r is the what? Altitude of that angle y z बरोबर. त्यानंतर आपण x z मधून घेऊ. x z मध्ये जर आपण घेतला तर आपल्याला वर्टेक्स काय घ्यावं लागेल? ऑब्विसली y घ्यावं लागेल. का बरं? कारण y मधनं आपल्याला y x z ला यायचं आहे खाली. मग बघा इथे आपण एक परपेंडिक्युलर घेतला आहे बरोबर. त्यानंतर आपण काय करू? त्यानंतर आपण एक्स वाय ला घेऊ. एक्स वाय ला जर आपल्याला घ्यायचं आहे वर्टेक्स तर आपण काय करू? त्याच्या समोरची कोणती आपल्याकडे अँगल आहे? वाय झेड आहे. झेड आहे ना वर्टेक्स आपल्याकडे. कारण झेडच्या अपोजिटला वाय एक्स आहे. इथे आपण एक लाईन ड्रॉ करू बरोबर. आणि जे मधामध्ये तिघाला जे जॉईन होत आहे इथे याला आपण काय म्हणतो? याला आपण पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स म्हणतो बरोबर. खूपच इझी आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की एखाद्या अँगलचा आपल्याला काय घ्यायचं? अल्टिट्यूड जर घ्यायचं असेल मग त्या समोरचे दोन अँगल्स आहेत त्या लाईनवरून त्याला ड्रॉ करायचं बाय युजिंग सेट स्क्वेअर. खूपच इझी आहे. त्याला आपण वर्टेक्स म्हणतो. ठीक आहे ना. ज्या अँगलचं काढायचं आहे त्याला आपण वर्टेक्स म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे ट्रायंगल आहे. ट्रायंगलला आपण काय म्हणू? एबीसी म्हणू. याला आपण समजा एबीसी म्हटलं. आपल्याला कशाचं काढायचं आहे? आपल्याला बीचं काढायचं आहे. आपण बीला जर वर्टेक्स म्हणलं आपण जर बीला जर वर्टेक्स म्हणत आहोत तर मग या सेट स्क्वेअर रुलरनी आपण काय करायचं? बी वर ठेवायचं सिम्पली आणि बी वरून ए आणि सी ला ड्रॉ करायचं. का बरं? कारण बी वरून आपल्याला काय घ्यायचं आहे? अल्टिट्यूड घ्यायचा आहे साइड एसी साठी. क्लिअर आहे. देन आपल्याला ए वरून घ्यायचं आहे. मग आता ए वरून घ्यायचं असेल या आता आपण काय करू? बी आणि सी वरून घेऊ. मग काय होईल? बी आणि सी मधनं जाईल बरोबर. आणि समजा सी साठी घ्यायचं असेल तर मग हे कुठून जाईल? ए आणि बी मधून जाईल. अँड दॅट मिडल पॉईंट इज व्हॉट? कॉन्क्युरन्स पॉईंट और व्हॉट इज इट? पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. ठीक आहे. खूपच इझी आहे. क्लिअर आहे. 3 स्टेप आपल्या. ठीक आहे. नंतर आपण 4th स्टेपकडे जाऊया की आपण कशा प्रकारे ड्रॉ करतोय अल्टिट्यूड. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं. एकदा काही तुम्हाला समजलं तुम्ही इझी वेमध्ये स्वतः पण करू शकता. ठीक आहे. तर समोर जाऊया. बघा 4th स्टेप आपल्याकडे काय आहे? 4th स्टेप आपल्याकडे आहे व्हॉट इज इट?
की कन्सिडर साइड एक्स वाय ॲज अ बेस, ड्रॉ अँड अल्टिट्यूड झेड पी ऑन सेगमेंट एक्स वाय, सेगमेंट झेड पी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एक्स वाय. बघा दिसतं मला बोल्ड डायग्राम जी तुम्हाला आता मी काढून दिली होती वर. बघा या एक्स मधून जात आहे एक्स आर, देन या वाय मधनं येत आहे वाय क्यू, देन या झेड मधून चालला आपल्याकडे झेड पी, बरोबर. आणि या मधामध्ये जो पॉईंट आहे तो ओ आहे, दॅट्स द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. ठीक आहे, त्यामुळे काय होतंय की हा जो एक्स आर आहे हा एक्स आर कशाला परपेंडिक्युलर आहे, वाय झेडला, बरोबर. आणि हा जो झेड पी आहे तो कशाला परपेंडिक्युलर आहे, वाय क्यूला, सॉरी वाय एक्सला. आणि हा जो वाय क्यू आहे तो कशाला परपेंडिक्युलर आहे, झेड एक्सला. खूपच इझी आहे, काही याच्यामध्ये क्रिटिकल नाही आहे की जो अँगल समोरच्या दोन अँगल्स मधनं काय क्रिएट करत आहे अल्टिट्यूड, तर त्या दोन अँगल्सला तो अँगल काय असतो, परपेंडिक्युलर असतो. बघा जर समजा एक्स मधनं आपण या दोन अँगल्सला काय करतोय, घेत आहोत अल्टिट्यूड कोणता, एक्स आर, तर हा जो एक्स आर आहे या दोन्ही अँगलला वाय आणि झेडला काय असेल, परपेंडिक्युलर असेल, बरोबर. सेम बघा इथे आपण जर झेड पासून आपण पी घेत आहोत तर हा जो झेड पी आहे तो असेल परपेंडिक्युलर कशाला, वाय आणि एक्सला. आणि हा जो आपला झेड पी आहे, हा जो आपला काय आहे वाय क्यू आहे तो असेल परपेंडिक्युलर झेड एक्सला. खूपच इथे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, 4 स्टेप. देन बघा इथे सेगमेंट एक्स आर, सेगमेंट वाय क्यू, सेगमेंट झेड पी आर द अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड. मग हे जे सेगमेंट्स आहे एक्स आर, झेड पी आणि हा जो वाय क्यू एक सेगमेंट आपण घेतल्या मधामध्ये, दॅट ऑल आर द अल्टिट्यूड्स. ठीक आहे ना. देन वी हॅव टू नो दॅट व्हॉट इज इट, आपल्याला एक नोट लिहायची आहे, द 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्ग्रुएंट और कॉन्ग्रुएंट. तिन्ही कॉन्ग्रुएंट आहे. बघा तिघाच्या मधामध्ये कॉमन पॉईंट येत आहे, त्याला आपण काय म्हणतोय, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. ठीक आहे, ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतं बघा इथे, द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. ठीक आहे ना, द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स इज कॉल्ड व्हॉट, इज कॉल्ड ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर का बरं म्हणतोय आपण, कारण त्या सेंटरमध्ये नंबर ऑफ लाईन्स आपण अटॅच करत आहोत, बरोबर ना. समजा एकच लाईन असते त्याला आपण फक्त सेंटर म्हटलं असतं, फक्त जर आपण एकच लाईन घेतली असते त्याला आपण सेंटर म्हटलं असतं. पण एकापेक्षा जास्त लाईन येते आपल्याकडे, बघा इथे एक्स आर, झेड पी, वाय क्यू, त्यामुळे एकापेक्षा जास्त लाईन त्या सेंटरमध्ये अटॅच होत आहे ओ मध्ये. दॅट्स वाय द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स इज कॉल्ड द ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल अँड इट इज डिनोटेड बाय व्हॉट, इट इज डिनोटेड बाय लेटर व्हॉट, ओ. आणि आपण त्याला ओने डिनोट करू, त्याला आपण ओरिजिन पण म्हणू शकतो सेंटरला. ठीक आहे, त्याला आपण ओने डिनोट करत आहोत. ओके, क्लिअर आहे बेटा एवढा फंडा. ठीक आहे, खूपच इझी आहे, तुमचं क्लिअर असेलच इथपर्यंत. ठीक आहे, देन आपल्याला काय ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला, बघा इथे लोकेशन ऑफ द ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी दिली आहे. हे फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे की ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड. तुम्हाला या ट्रायंगलची तुम्हाला काय करायची आहे, ठीक आहे ना. तुमच्याकडे हा ट्रायंगल गिवन आहे, या ट्रायंगलची तुम्हाला काय करायची आहे, अल्टिट्यूड तुम्ही इझिली काढू शकता. ठीक आहे, तुम्ही इझिली घेऊ शकता. आता याचं कसं घ्यायचं अल्टिट्यूड बघा, या एबीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे कसं आपण घेऊ शकतो इझिली. येथून पण आपण एक अल्टिट्यूड घेऊ शकतो, आपण येथून पण घेऊ शकतो, बरोबर. देन तुम्हाला ऍक्टिव्हिटी सेकंड आहे की ड्रॉ ॲप्ट्यूस अँगल. ॲप्ट्यूस अँगलला करून पहा, तुमच्यासाठी होमवर्क आहे ते. ठीक आहे, आणि थर्ड आहे तुमच्याकडे व्हॉट इज इट, थर्ड ऍक्टिव्हिटी इज व्हॉट, थर्ड फॉर ॲक्यूट अँगल. ठीक आहे, थर्ड फॉर ॲक्यूट अँगल. ठीक आहे, देन नाउ व्हॉट इज यू नो, देन नाउ यू नो व्हॉट इज इट, नाउ द अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली. तुम्हाला समजलं असेल, आता काय समजलं असेल बघा, आपल्याला बघायचं आहे की द अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली 1 पॉईंट, म्हणजे एका पॉईंट मधून दुसऱ्याकडे जात आहे. तुम्हाला सांगितलं आपण व्हर्टेक्स म्हणतोय, बरोबर ना. ज्या पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. दॅट्स वाय द अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली 1 पॉईंट, दॅट मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट. त्याला आपण कॉन्ग्रुएंट असते ना, बरोबर. दोन्ही जेवढ्या काही लाईन्स आपण ड्रॉ करतो त्या सगळ्या कॉन्ग्रुएंट असतात. द पॉईंट ऑफ कॉन्ग्रुएन्स इज कॉल्ड द ऑर्थो सेंटर अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ओ. ठीक आहे, दॅट्स वाय व्हॉट इज इट, द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द वर्सेक्ट ऑफ द राईट अँगल. ठीक आहे, जो ऑर्थो सेंटर असतो कशाचा, राईट अँगल ट्रायंगलचा, त्याला आपण काय म्हणतो, वर्टेक्स ऑफ राईट अँगल. आणि सेकंड काय, द ऑर्थो सेंटर ऑफ अन ऑब्ट्यूस अँगल. आणि समजा तो जर ऑब्ट्यूस अँगलचा असेल, ठीक आहे ना, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा, त्याला आपण काय म्हणू, एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय की समजा ऑर्थो सेंटर असेल कशाचा, राईट अँगलचा, त्याला आपण काय म्हणू, व्हर्टेक्स म्हणू. आणि तोच ऑर्थो सेंटर असेल कशाचा, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा, त्याला आपण काय म्हणू, एक्सटेरियर म्हणू. आणि तोच जर असेल कशाचा, ऑर्थो सेंटर थर्ड बघा, ॲक्यूट अँगलचा, त्याला आपण काय म्हणू, इंटेरियर म्हणू. क्लिअर आहे बेटा, इझी आहे, क्लिअर आहे. तुम्हाला सगळं आपल्या नोटबुकमध्ये नोट करायचं आहे. जेवढं काही मी आता शिकवलं सगळं नोट करा. या ऍक्टिव्हिटी आहे, 3 ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करा, होमवर्क आहे, आणि सगळं नोटबुकमध्ये इझिली लिहून ठेवा. ठीक आहे, चॅप्टरचं नाव द्या व्यवस्थित आणि सगळं लिहून घ्या. समजलं असेल तर मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत चला आणि शेअर पण करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. ठीक आहे बेटा. ओके, सो आपण नेक्स्ट काय, आपला अल्टिट्यूड क्लिअर झाला.
आपण क्लिअर केलं. आपण कशाला म्हणतो अल्टिट्यूड, की ट्रँगलच्या मधामध्ये ज्या काही लाईन्स असतात ना त्याला आपण काय म्हणतो अल्टिट्यूड. ठीक आहे, त्यासाठी एक सिंपल वर्टेक्स घ्यायचा आणि एक अल्टिट्यूड काढायची. इझी आहे. आता आपण नंतर मीडियन्स बघूया नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे, मीडियन्स आपण नेक्स्ट क्लासला घेऊया. तोपर्यंत अभ्यास करा सगळ्यांनी, छान अभ्यास करायचा, सगळं नोट करा आणि काय डाऊट असेल मला विचारा. ओके, सो ऑल ऑफ यू कीप स्टडी, कीप स्माइल, टेक केअर. ओके, सो थँक्यू सो मच.